आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आई बघ एकदा परत विचार कर. बिट्टी माझा विचार करून झालाय. मला नाही जमणार आहे ते. उगाच एखादं मोठं काम आपण घ्यायचं आणि आपल्याला नाही जमलं तर मला नाही पटत. आई आई पार्टनर तुझ्यावर रागवेल तो कर म्हणाला होता ना तुला. हो तेव्हा वाटलं होतं ग मला जमेल, पण आता जाणवतंय इतकी मोठी ऑर्डर माझ्याच्याने नाहीये शक्य. मी नाही घेणार आहे ऑर्डर. मी रुद्र सरांशी बोलते. मी जेवणाचं बघते. आई पार्टनर आहे ना तुझ्या सोबत, जमेल तुला. बिट्टी सांगितलं ना नाही जमणार म्हणून. एखादी अगरबत्ती बनवणं सोपं आहे, एवढी मोठी ऑर्डर कशी जमणार आहे मला. म्हणे जमेल तुला. याआधी असं कधीच काही केलं नाहीये, मग अचानक कसं जमेल मला. नाही नको, यात नकोच पडायला. एखाद्या गोष्टीत माणसाने उडी मारावी, पण नीट विचार करून मारावी. नाही जमणार. रोहित सर, रोहितराव काय करताय? थांबा बरं तुम्ही. रोहित, रोहित काय करतोस तू हे? बघ रोहित, लांब राहा रुद्र, नाही तर मी स्वतःला संपवून टाकेन. हा हा ठीक आहे मी 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 मागे जातोय, पण हे बघ तू चुकीचं करतोयस. हे बघ आता ताईपणा करू नकोस. तू खाली उतर बघू. आता मागे फिरणं शक्य नाही रुद्र. अहो रोहित सर, प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतं. तुम्ही रुद्र सरांशी बोला, नंदाईशी बोला. इतक्या टोकाचा निर्णय नका घेऊ. रोहित, तू आत्ता जो हा निर्णय घेतोयस तो चुकीचा आहे. तुला कळत नाही तू काय करतोयस. हे बघ, मी आहे तुझ्यासोबत. तुला कळतंय का? मी तुझ्यासाठी घरातल्यांशी बोलेन. रोहित, रोहित काहीही झालेलं नाहीये. हे बघ तू पुन्हा नव्याने उभा राहू शकतोस. काही संपलेलं नाहीये. संपलंय सगळं रुद्र. माझ्या जगण्याचा अर्थच संपलाय. असं का बोलताय? अहो कियांचा विचार करा, सोहा मॅडमचा विचार करा. तुम्हाला कुटुंब आहे, बायको आहे तुमची. आहे नाही, होती. रोहित हे बघ माझं ऐक. रोहित हे बघ, तू वाटलं सोहा वहिनींची बोल. मी फोन लावून देतो तुला. कियांशी बोल.
काही उपयोग नाही त्याचा. असला नालायक लुझर नवरा असण्यापेक्षा तो नसलेलाच बरा, असंच वाटत असेल तिला. रोहित, हा तुझा फक्त गैरसमज आहे, तसं काही नाहीये. असं नसतं तर तिने डिवोर्स पेपर का पाठवले असते? तूच सांग, मी आता जगून काय करू? संसारात अपयश, व्यवहारात अपयश, नवरा बाप मुलगा म्हणून अपयश. मला माझीच लाज वाटते रे. हे आयुष्य जगण्याची लायकी नाहीये माझी. सगळ्या नात्यांवर भार आहे मी. मला नाही सहन होते रुद्र. मला मोकळं व्हायचं, आणि त्यासाठी हाच एक मार्ग आहे. हे रोहित, हे बघ. बरोबर आहे तुमचं. तुमच्याकडे दुसरा कुठलाच मार्ग नाहीये. तुम्हाला हवं ते करा, आम्ही कुणी अडवणार नाही तुम्हाला. पण जेव्हा कियान येऊन विचारेल आम्हाला की माझे बाबा कुठे आहेत, तेव्हा काय सांगायचं हे तुम्हीच सांगून ठेवा. सोहा मॅडमनी तुम्हाला आता डिवोर्स पेपर पाठवले असतील, पण जेव्हा त्यांचा राग शांत होईल तेव्हा त्या विचारतील ना की तुम्ही असं का केलं, तेव्हा त्याच्यावर काय उत्तर द्यायचं हेही सांगून ठेवा. गौरीची काय बोलताय तुम्ही? लोक तसंही म्हणतायत तुम्हाला काही जमत नाही, तुम्हाला व्यवहार जमत नाही, तुम्हाला संसार नीट करता येत नाही, एकही जबाबदारी नीट पार पाडता येत नाही, आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्नही करत नाही. खोटे, साप खोटे. मी माझ्या बाजूने नेहमीच प्रामाणिक प्रयत्न केले असते तर ते दिसले असते ना. दिसत नाही म्हणजे केलेच नाही असं होत नाही ना. मी खूप प्रयत्न केले, अगदी मनापासून प्रयत्न केले, पण माझं नशीबच वाईट. प्रत्येक गोष्टीत न चुकता मला अपयश मिळतं. तर मी तरी काय करू? आता जे करताय तेच करा. हा, पण आता जर हार मानलीत ना तर लोक म्हणतील तुम्ही पळपुटे होता, तुमच्यात काहीच करून दाखवायची हिंमत नव्हती. हेच तर दुर्दैव आहे माझं. मी जे केलं कधी जगापर्यंत पोहोचलंच नाही, आणि जे मी नाही करू शकलो त्यावरून लोकांनी माझी योग्यता ठरवली. कुणीच कधीच मला विचारलं नाही की बाबा रे तुला काही मदतीची गरज आहे का. पण गोष्ट घडून गेल्यानंतर मात्र सगळे माझ्या नावाने बोंबा मारतात. लोकांच्या बोलण्यावरून आपण स्वतःची योग्यता का ठरवायची? बरोबर, अगदी बरोबर. कधीच नाही ठरवली मी. पण जग भाग पडतं आपल्याला. जगाला कधी कधी वेळ लागतो आपली योग्यता कळायला. पण मग त्याआधीच आपण हार मानली तर कसं चालेल? रोहित सर, आमच्या गावी एक बैल होता. तो शेतीच्या कामात काहीच मदत करायचा नाही. त्याचा मालक त्याच्यावर वैतागला होता. बरं, तो त्यांचा पिढीचाच बैल होता, काय करणार? शेवटी वैतागून त्या मालकाने ठरवलं की आपण हा बैल विकून टाकूया. कोणास ठाऊक त्या बैलाला कसं काय कळलं, तो बैल अचानक पळत सुटला, सुसाट. तो थांबेच ना. कितीतरी माणसं त्याच्या मागे लागली होती त्याला थांबवायला. काही माणसं गाड्या घेऊन पळत होती त्याच्या मागे, पण तरी तो थांबलाच नाही. या सगळ्या गोंधळात त्या मालकाच्या एक गोष्ट लक्षात आली. हा बैल शेतीचा नसून शर्यतीचा बैल आहे. आणि मग त्या दिवसापासून त्या मालकाने त्या बैलाला शर्यतीत पळवायला सुरुवात केली. सगळ्या बैलांना मागे टाकून तो अजिंक्य ठरला. त्याने अनेक शर्यती जिंकल्या, भरघोस पैसा कमवून दिला मालकाला. आयुष्यात कधीच कुठलीच शर्यत तो हारला नाही. त्याच्या मालकाला त्याची किंमत नसती कळली, त्याची योग्यता नसती कळली तर तो शर्यती जिंकला असता का?
स्वतःला वेळ द्या रोहित सर. तुमची योग्यता सगळ्यांना कळेल. खूप वेळ दिला. पण मी ना शर्यतीचा बैल आहे ना शेतीचा. मी फक्तच बैल आहे, बिनकामाचा. त्यामुळे कोणालाच माझी योग्यता कळली नाही, म्हणून स्वतःला संपवलेलंच बरं. काय करतो यांना पुन्हा गमवायचंय का तुम्हाला? यांच्याशी प्रेमाने बोला. यांना प्रेमाची गरज आहे. आपलं नशीब आपणच घडवायचं असतं. रोहित सर, तुमच्याकडे एक संधी आहे स्वतःला सिद्ध करण्याची. मला बिट्टीच्या शाळेतून अगरबत्ती बनवायची ऑर्डर मिळाली आहे. खरं तर मी नाही म्हणणार होते. मला असं वाटलं की इतकी मोठी ऑर्डर मी कशी पूर्ण करून देणार. पण आता मलाही जाणीव झाली की आपण प्रयत्न करण्याआधी हार मानणं चुकीचं आहे. एकदा लढायला हवंच. रोहित सर, मी ही ऑर्डर घेते. मला मान्य आहे तुमच्या कामाच्या तुलनेत हे काम अगदी छोटंच आहे. पण हे काम आपण मनापासून केलं ना, तर हेच काम तुमचा गेलेला मान परत मिळवून देऊ शकता. तुम्ही पुन्हा उभं राहावं म्हणून बहिणी या नात्याने केलेला छोटासा प्रयत्न समजा. कराल ना माझी मदत या कामात? मी काय करू? नंदाईकडे पगारासोबत थोडे जास्त पैसे मागू का? उद्या दिवाळी आहे. अगरबत्तीसाठी लागणारे सामान आणता येईल आणि मग कामालाही सुरुवात करता येईल. तू दारात असलीस की घरात समृद्धी नांदते म्हणतात. माझ्या रोहितच्या आयुष्यात समृद्धी येऊ दे. त्याची अवस्था मला नाही पाहत. मी रोज थोड्या थोड्या उदबत्त्या बनवल्या तर जड नाही जाणार. दिवसाला 100 बनवल्या तर? नंदाई, गौरी, यांना चहा दिलास? नाही,
रांगोळी काढून झाली की देते. नाही नको, तू काढ रांगोळी, मी देते त्यांना चहा. नंदाईचा चेहरा फारच कठोर दिसत होता. नक्कीच काहीतरी बिनसले. पण काय झालं असेल त्यांना? नंदा, अजूनही रागवलीस का तू? कधी सोडणार आहे हा बोला? नंदा, अगं रोहित माझाही मुलगा आहे. मी त्याच्या भल्याचाच विचार करतोय. भलं? पिऊनची नोकरी करून काय भलं होणार आहे त्याचं? नाही, मला माहितीये रोहित चुकलाय, मलाही त्याचा राग आलाय, पण म्हणून ही अशी वागणूक? स्वतःच्या वडिलांच्या ऑफिसमध्ये पिऊनची नोकरी करताना त्याच्या मनाला किती सुया टोचत असतील याचा विचार केलात तुम्ही? सगळी माणसं त्याच्याकडे बघत असतील. कसं सहन करत असेल तो? एकदा तरी त्याच्या मनाचा विचार करा. अगं नंदा, हे सगळं करताना माझ्या मनाला यातना होत नसतील का? मी हे जे काही करतोय ना, हे सगळं विचार करूनच करतोय. त्याला जाणीव झाली पाहिजे, काही मिळवायचं असेल ना तर कष्ट हे करावेच लागतात. हे आई वडिलांच्या जीवावर फार काळ जगता येत नाही माणसाला. म्हणून मी माझा निर्णय. नाही, नका बदलू. तुमचं नेहमी बरोबरच असतं ना, मी कोण तुम्हाला सांगणार. पण एक लक्षात ठेवा, आपली मुलं चुकतात, आपण त्यांना रागावतो, रागाच्या भरात शिक्षा करतो, पण त्या शिक्षेमुळे ते त्यांची चूक सुधारणार आहेत, ते त्यातून सावरणार आहेत, की त्यांच्या मनावर कायमचा ओरखडा उमटणार आहे, त्यांची पुन्हा उभं राहण्याची ताकदच निघून जाणार आहे, हे एकदा तपासून पाहायला हवं. बघा, अजून वेळ गेलेली नाहीये. मी सगळं तपासून बघितलंय. रोहित आपल्या ऑफिसच्या कंपनीमध्ये पिऊन म्हणूनच काम करणार आहे. ठीक आहे, करा तुम्हाला काय हवं ते, पण माझ्या मुलाच्या मनावर जर या गोष्टीचा परिणाम झाला तर मी तुम्हाला कधीही माफ करणार नाही. नंदिनी, अगं कशी आहेस? डिवोर्सची नोटीस मिळाली ना तुला? प्लीज क्विकली सह्या कर त्यावर. आता मला आणखी टाइम वेस्ट करायचा नाहीये. सुहा, उद्या दिवाळी आहे. तू आली असतीस तर. किती शेमलेस आहेस तू. मी तुला डिवोर्सची नोटीस पाठवलीये आणि तरीही तुला मी तिथे हवी आहे. ते आता शक्य नाहीये. सुहा, ऍटलीस्ट कियांचा तरी विचार कर. त्याला काय वाटत असेल? ते तू मला नको शिकूस. माझा मुलगा तो, मी बघून घेईल. आणि तसंही माझ्या डॅडकडे भरपूर पैसा आहे. त्याला जे हवं ना ते सगळं मी देऊ शकते. त्याला हॅपी कसं ठेवायचं हे तुझ्यापेक्षा जास्त मला माहिती आहे. काय झालं? तू ठरलंय ते बोल. सुहा, मी खरं तर हे सांगण्यासाठी फोन केला होता की मी नवीन बिझनेस सुरू केलाय. ग्रेट. लाईफ मध्ये फेल व्हायला तू रोज नवा बिझनेस शोधून काढतोस रे. कसं जमतं तुला हे सगळं? नाही सुहा, यावेळी बिझनेस नक्की रन होईल. हॅलो, मला तुझ्या बिझनेस बद्दल ऐकण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये. तुझ्या फेल्युअरच्या स्टोरीज पाठ झाल्यात मला आता. अँड आय नो तू
लाईफमध्ये कधीच सक्सेसफुल होऊ शकत नाही. रोहित सक्सेसफुल होऊ शकतो. विश्वास ठेवा सोहा वहिनी. त्याच्या सक्सेस स्टोरी अख्खं जग ऐकेल आणि तेव्हा तुम्हालाही त्याचा अभिमान वाटेल. मला इमॅजिनेशन मध्ये रमायला नाही आवडत रुद्र. आय नो व्हेरी वेल त्याला सक्सेस कधीच मिळणार नाहीये. वहिनी तुम्ही एकदा रोहित रडू नको. आता रडायचं नाही, लढायचं आहे आपल्याला. माणूस एकदा शून्य झाला ना की तो जे काही करतो ते त्याच्या प्रॉफिटचं असतं. आता तू जे काही करशील ते तुझ्या प्रॉफिटचं असणार आहे. आपल्याला आपला बिझनेस मोठा करायचा आहे. हे एकच ध्येय तुझ्या समोर ठेव. मग बघ